गुडघे दुखत आहेत, घ्या पेन किलर. कंबर दुखते, घ्या पेन किलर. सांधे दुखत आहेत, घ्या पेन किलर. पण हे पेन किलर खाऊन खाऊन तुमची किडनी, तुमचं अख्खं शरीर हे निकामी होतं आहे, याची कल्पना तुम्हाला आहे का? नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आजचा आपला हा भाग जो आहे, म्हणजे ही जी मालिका आहे आपली, ही आयुर्वेदिक स्पेशल मालिका आहे. या 3 भागात आपण बघणार आहोत की आपल्या जे आजार आहेत त्या आजारांना आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन कसं काय आपण त्या आजारांचं आपण मुलापासून उच्चाटन करू शकू. तर हा आपला पहिला भाग आहे आणि या भागात आपण चर्चा करणार आहोत सांधेदुखी म्हणजेच आर्थरायटिस. आणि या विषयावर आज आपल्यासोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर रिद्धी लोणावत मॅडम. लोणावत मॅडम, या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र आणि परिवारांसोबत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपला हा आजचा आरोग्याचा प्रवास. जाऊया आरोग्याच्या मार्गावर डॉक्टर लोणावत मॅडम सोबत. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार नमस्कार. लुकिंग फॉरवर्ड टू दिस. ग्रेट. कशा आहात मॅडम तुम्ही? मस्त. सगळ्यांना आयुर्वेदाबद्दल माहिती द्यायला आय एम ऑलवेज एक्सायटेड. सो सुरू करूयात आजचा आवडीचा विषय माझा. सो लेट इज बिगिन. माझा पहिला प्रश्न, आपण जास्त थेअरीकडे न जाता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल विषयांना हात घालूया. या सांधेदुखीवर आयुर्वेदिकमध्ये उपचार कुठले कुठले आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारे आपण ते साध्य करतो? आपल्या सगळ्यांना सांधेदुखी, मला वाटतं की आपण सगळ्यांच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत ज्यांचे काही ना काहीतरी सांधे दुखतात. अगदी अगदी. सो सांधा म्हटलं की आपल्याला फक्त असं वाटतं की 2 बोन्स आणि तो एक जॉईंट. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागतो की सांध्याच्या अलाइन स्ट्रक्चर्स कुठली कुठली आहेत. त्याच्यामध्ये मसल्स येतात, टेंडन्स येतात, लिगमेंट्स येतात, त्याच्यानंतर ब्लड सप्लाय येतो, नर्वस सप्लाय येतो. आणि ह्यातल्या कशात जरी काहीतरी पॅथॉलॉजी असेल तरी पण इट रिफ्लेक्ट्स ॲज अ सांधेदुखी. सो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधी हे आहे की डायग्नोसिस काय आहे. त्याच्याशिवाय पुढे थेरपी करणं अवघड आहे. म्हणजे काही लोकांना खूप काम केल्यानंतर रात्री सांधे दुखतात आणि काही लोक सांधे दुखून आणि स्टिफनेस बरोबरच उठतात. बरोबर. काही लोकांना त्यांचे छोटे जॉईंट्स जे असतात, पायाचे असतात, हाताचे असतात, ते खूप दुखतात, स्वेलिंग असतं, रेडनेस असतो. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांधेदुखी आहेत. मग ह्याला आजकाल ते गावठी अर्थरायटिस म्हणतात, रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणतात, ऑस्टिओ अर्थरायटिस म्हणतात. ह्याच्यातले एकदा आपलं निदान झालं काय बरोबर आहे की थेरपीज आपल्याला ठरवता येतात. आता थेरपीजमध्ये आयुर्वेदात नेहमी 3 भाग असतात. पहिला भाग हा असतो की जसं मी आधी म्हणलं की आपल्याला मूळ शोधलं पाहिजे. तुम्ही आता म्हणलात की मुळापासून उच्चाटन करायचंय. तर मूळ काय? आता ह्याच्यात एकदा मूळ कळलं की आपण त्याच्यानुसार रुग्णाला सगळ्यात आधी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचे आहेत हे सुचवतो. तो एक भाग झाला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो असतो मेडिसिन्सचा भाग, ज्याच्यामध्ये आपण कसं असतं, सांधे दुखणं ह्या एका सिम्पटम बरोबर अलाइन्ड खूप गोष्टी असतात. काही लोक ओबेज असतात आणि त्यांना सांधेदुखी असते. सो आपण अशा प्रकारे प्रत्येक पेशंटसाठी एक कस्टमाइज प्रोटोकॉल करतो मेडिसिन्सचा, जो प्रत्येक पेशंटला प्रत्येक कंडिशनला वेरी होत असतो. आणि तिसरा भाग मला वाटतं त्यासाठी सगळे खूप इंटरेस्टेड आहेत, तो म्हणजे पंचकर्माचा. तर पंचकर्मामध्ये सांधेदुखीसाठी स्पेसिफिक बस्ती, रक्तमोक्षण, ज्याला आजकाल हिरुडोथेरपी म्हणतात, जी खरं तर खूप प्राचीन थेरपी आणि आजकाल पुन्हा नावरूपास येते. अशा प्रकारच्या पंचकर्मातल्या गोष्टी खूप उत्तम रिझल्ट्स देतात. सर्वायकल स्पॉन्डायलायटिस सारख्या ठिकाणी तर नस्य, म्हणजे ज्याला आपण नेझल रूट थ्रू मेडिसिन देतो, त्या गोष्टींनी अगदी वंडरफुल रिझल्ट्स मिळतात. हे सोडून लोकल जे उपचार असतात, म्हणजे अभ्यंग, ज्याला आजकालच्या भाषेत मसाज म्हणतात. सो योग्य टेक्निकनी केलेल्या अभ्यंग, वेगवेगळ्या फोमेंटेशनच्या थेरपीज, ज्या पेन रिलीफसाठी आणि तुमचं तिथलं लोकल जे स्टिफनेस आणि हे सगळं आहे हे कमी करायला अत्यंत प्रभावी अशा आहेत. अशा सगळ्या फोमेंटेशन थेरपीज. आणि त्याच्या पुढे मग धारा, जो तुम्ही आजकाल ऐकलं असेल, जानुधारा, जानुबस्ती, ह्यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थेरपीजचा, म्हणजे आहार, विहार, औषध आणि पंचकर्म, अशा सगळ्यांचा वापर आपण सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि तुमचं योग्य आरोग्य टिकून राहावं म्हणून करतो. एवढं ऐकूनच वाटतं सांधे दुखणं कमी झालं आता आमचं सगळ्यांचं. चांगलं. अगदी अगदी. मॅडम, मला या सांधेदुखी असू दे किंवा बाकी जे जॉईंट्स पेन आहेत तर त्या कमी करण्यासाठी 3 एक सोपे उपाय मला सांगा जे लोक घरगुती करू शकतात. ओके.
तर सोपे आत्ता उपाय सांगते ते म्हणजे एकतर ज्यांना घरात म्हातारी माणसं आहेत किंवा ज्यांच्याकडे काम थोडंसं फिजिकल काम आहे त्या लोकांनी एक साधी गोष्ट करून ठेवायची. घरात तिळतेल असेल, खोबरेल तेल असेल, एक 200 ml जर तिळतेल घेतलं तर थोडंसं गरम करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये एक 15 ते 20 आपल्या कापूरच्या ज्या वड्या असतात त्या घालून ठेवायच्या. तेल गरम असलं की त्या कापूरच्या वड्या विरघळतात आणि ते तेल घरात बनवून ठेवायचं. जेव्हा कधी खूप जॉईंट पेन असेल तेव्हा तिथे लोकली त्यांनी मसाज केला तर त्यांनी खूप पटकन वेदना कमी व्हायला मदत होते. दुसरा उपाय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या घरात असतात. बघा, आपल्याकडे सगळ्यांकडे सुंठ पावडर असते घरी. दुसरं आपल्या सगळ्यांकडे कुळीथ म्हणजे हॉर्स ग्राम ज्याला म्हणतात ते पण खूप आपल्याकडे मिळतं. आणि तिसरं म्हणजे आजकालचे फेमस आहे फ्लॅक्सीड. हो, बरोबर. कुळीथ आणि फ्लॅक्सीड एकदा मिक्सरमधनं काढले आणि त्याच्या एक 100 ग्रॅमची पावडर केली. ह्या तिन्ही पावडर मिक्स केल्या, एक छान कॉटनच्या कापडामध्ये मिक्स करून त्याची पोटली जे म्हणतो ते बांधली आपण. आणि जेव्हा केव्हा खूप जॉईंट पेन आहे, स्टिफनेस, स्पेशली स्टिफनेस जेव्हा जास्त आहे तेव्हा ती जी पोटली आहे, आपला साधा पॅन घेतला, पॅन गरम केला आणि त्याच्यावर ती पोटली गरम करून जर ज्या जागी दुखतंय तिथे शेक दिला. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर तिथे खूप रेडनेस असेल तर मात्र करायचं नाही. पण अदरवाईज खूप स्टिफनेस असेल तर तुम्ही घरच्या घरी मिनिमम, फार अगदी खूप भाजायचं नाही आपल्याला, पण जर तुम्ही योग्य मात्रेत फोमेंटेशन केलं तर लगेच दुखणं कमी होतं. जेवढं बॅरेबल आहे तेवढं घ्या. अगदी. जी लोक रोज सकाळी खूप स्टिफनेस जॉईंटमध्ये आहेत म्हणून उठतायत तर त्या लोकांमध्ये आपण काय करू शकतो, गरम पाणी घ्यायचं सकाळी अर्धा कप, त्याच्यामध्ये एक पाव चमचा शुंठ जी पावडर असते ती आणि एक पाव चमचा धने टाकायचे गरम पाण्यामध्ये, थोडेसे बॉईल करून घ्यायचे आणि त्याचं पाणी जरी पिलं तर तुम्हाला तो स्टिफनेस आणि तो जो सूज आहे ती कमी व्हायला मदत होते. अजून छोटा उपाय, आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला एरंडाची पानं असतात, मोठी एरंडाची पानं असतात, निरगुडीची पानं असतात. एखादा जॉईंट खूप स्टिफ असेल, खूप दुखत असेल, पान आणायचं, स्वच्छ करायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, गॅसवर थोडंसं गरम करायचं आणि ते जे दुखतंय त्या जॉईंटला लावलं आणि एक अर्धा पाऊण तास ठेवलं तरी पण त्यांनी तात्काळ तिथलं पेन कमी व्हायला नक्की मदत होते. ग्रेट, फारच छान सांगितलं उपाय घरगुती लोकांना आणि शक्य पण आहे करणं. अगदी. हा झाला आपला उपचाराचा भाग. पण आता सांधेदुखी होच नये म्हणून काही 3 टिप्स मला सांगा. करेक्ट. आजकाल काय झालंय, आपल्याकडे आधी सांधेदुखी म्हणजे आजोबांच्या वयातल्या लोकांना बघायला मिळायची. यंग लोकांमध्ये सुद्धा आढळते. म्हणजे 30 पासनं रिसेंटली पाहिलेली 20 वर्षाची पेशंट आहे, सर्वायकल स्पॉन्डायलोसिस. अरे बापरे. सो त्याच्यामुळे खूप अर्ली डिजनरेशन होत आहे हे नक्की. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत ज्या मला खरं सगळ्यांना सांगायला आवडतील. जसं मी म्हटलं की जॉईंट हा मसल्स, बोन हे सगळ्या गोष्टींचा एकीकरण आहे. सो त्याच्यामुळे जॉईंट फिटनेससाठी तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय नाही. स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हेच तुम्हाला लॉंगर रनमध्ये फिजिकली ॲक्टिव्ह ठेवणार आहेत, त्यामुळे त्याला पर्याय नाही. दुसरी गोष्ट, आजकाल आपण जे विसरतो, आपल्याकडे एक मोठी पिढी व्यायाम करताना दिसते, पण त्याच्यानंतर, कारण हे फंक्शनल युनिट्स आहेत, जसं एखादं दार अडकलं तर त्याला वंगण टाकावं लागतं, तसं आपल्या जॉईंट्सना वंगणाची फार गरज असते. वंगण म्हणजे काही खूप लोकांना कळणार नाही, बेसिकली आपल्याला तिथे ओलिएशन करण्याची गरज असते. त्यामुळे आपल्याकडे आधी सांगितलं जायचं की व्यायाम केल्यानंतर सगळ्या शरीराला तेल लावलं पाहिजे. त्यामुळे तो पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याकडे तेल फक्त दिवाळीला उठण्याबरोबर लावतो तेवढंच लावतो, पण सगळ्यांनी ॲटलिस्ट, मला मान्य सगळ्यांची हेक्टिक लाईफस्टाईल आहे, पण ॲटलिस्ट जे आपले वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत, गुडघे आहेत, कंबर आहेत, आपली टाच आहे, मान आहे, अशा जॉईंट्सना आंघोळी आधी जर 5-10 मिनटं तेल लावलं आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केलीत तर त्यांनी त्याची मूवमेंट चांगली व्हायला, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून पुन्हा तिथे त्रास लवकर होत नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची लुब्रिकंटचं काम करतं. ओके, एक्झॅक्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल आता पुन्हा तो ट्रेंड बदलतोय, पण प्रत्येकाने आहारात पण इंटरनली सुद्धा थोडंसं काय म्हणतो, आपल्या ह्याच्यात स्नेह गेला पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे तूप. दिवसभरातनं ॲटलिस्ट तुमच्या आहारात 1-2 चमचा गाईचं तूप असणं हे नक्की इम्पॉर्टंट आहे, कारण इंटरनली सुद्धा बॉडीला ल्युब्रिकंट असण्याची किंवा देण्याची गरज असते. त्यामुळे आहारात ॲटलिस्ट 1 ते 2 चमचे तूप हे घेतलं इन अ लॉंगर रन तर तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तुमच्या सांध्यांच्या तक्रारीसाठी. आहाराबद्दल सांगितलं तुम्ही आता, पण एक मी असं ऐकलं की आयुर्वेदिक डॉक्टर दही खाऊ नका असं म्हणतात जॉईंट पेनसाठी, ते कितपत खरं आहे?
ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल की दह्याला नाही म्हणतात म्हणजे त्याच्यात काय अशा प्रॉपर्टीज आहेत ज्याने दही ते तर नाही असं गुणकारी म्हणतात. म्हणतो आपण की चांगलं हो आहे. हो, आपल्याकडे अगदी परीक्षेला हा, जाण्याआधी की दही दही बाबा भरून देतात. जातात. अगदी अगदी. तर आयुर्वेदामध्ये जेव्हा दह्याचा आपल्या शरीरावर काय म्हणजे दही कंझ्युम केल्यानंतर त्याचं काय होतं, एकतर दही मुळातच गरम आहे स्वभावाला, म्हणजे अच्छा. ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर इट इज गोना इन्क्रीज हीट इन युअर बॉडी. हे तर पहिलं हो. आधीच मिथ ब्रेक करते. दुसरं, दह्याने होतं काय अजून की दही तुमच्या रक्ताच्या क्वालिटीला, जी लोक आजकाल प्रोबायोटिकच्या नावाखाली रोज दही खाण्याचा एक ट्रेंड आहे, पण खूप एक्सेसिव्ह प्रमाणात जर दही खाल्लं गेलं तर त्याने तुमचं रक्ताची क्वालिटी खराब होते. अच्छा. आणि ऑल्सो इट ऑबस्ट्रक्ट्स युअर चॅनल. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दह्यामुळे होतं काय, आता तुमचे जे जॉईंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इट ऑबस्ट्रक्ट्स द चॅनल. आता कुठल्या अर्थरायटिसमध्ये आम्ही दहीला स्ट्रिक्टली नाही म्हणतो, असे अर्थरायटिस ज्याच्यामध्ये जे रुमॅटॉइड स्पेक्ट्रममध्ये येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जॉईंटला स्वेलिंग आहे, त्याच्या बरोबरीने फीवरसारखे सिम्पटम्स आहेत, तुमचं मेटाबॉलिझम हे ऑलरेडी हॅम्पर्ड झालेलं आहे, म्हणजे काय की इट इज अ इंडिकेशन की युअर चॅनल्स आर क्लॉग्ड, ज्याला आम्ही काय म्हणतो ऑबस्ट्रक्टेड चॅनल्स बरोबर. म्हणतो. आणि अशा अवस्थेत तुम्ही अजून दही खाल्लं तर इट इज गोना ऑबस्ट्रक्ट युअर चॅनल्स मोर आणि ते तुमच्या रक्तालाही खराब करतात. आता तुम्ही बघा, ब्लड सप्लाय आपल्या जॉईंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे जे लिगमेंट्स, टेंडन्स, हे सगळे मसल्स आहेत, हे चांगले राहण्यासाठी रक्त चांगल्या क्वालिटीचं असणं महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे ज्या लोकांना अशा प्रकारचा अर्थरायटिस आहे त्या लोकांमध्ये आम्ही दही खायला अच्छा, मग मनाई बाकीच्यांनी करतो. खाल्लेलं चालते, ज्यांना हा त्रास आहे, अगदी. जॉईंट स्वेलिंग आहे किंवा जास्त Exactly. त्रास होतो, त्यांनी खायचं नाही. दही आणि खाण्याचं सोपं म्हणजे त्यातल्या त्यात आपण आधी खायचं तसं की दही खायचं असेल तर तुम्ही साखर घालून खा, किंवा आता सगळ्यांच्या घरी आवळ्याची पावडर मिळते त्याच्याबरोबर खा. तुम्ही आजकाल आपण मुगाच्या अनेक रेसिपीज करतो, त्याच्यात दही घातलं तर चालेल, पण सरसकट सगळ्यात जर दही घालून खाल्लं तर त्याचे शरीरावर, स्पेशली तुमच्या रक्तावर दुष्परिणाम होतात. आणि दह्याचं अजून एक महत्त्वाचं म्हणजे खायचं तर सकाळी खा. रात्री अच्छा. खाल्लेलं दही तुमच्या रक्ताला, तुमच्या बॉडीतला जो कफ आहे त्याला जास्त वाढवतं. त्यामुळे दही जी आहे ती रोज खाण्याची गोष्ट नाही, आठवड्यातनं एखाद्या दोनदा खाणं इज आणि ते बेटर. पण सकाळी खाल्लेलं चांगलं. हां, एक्झॅक्टली. आणखीन एक होतं की जसं दही आपण म्हणतोय हो. तसं तूप एक आहे. बरेच अगदी. लोक म्हणतात डॉक्टर्स की तूप खावा, आणि आपण ऐकतो की तूप खाल्याने चरबी वाढते, बाकीचे कोलेस्ट्रॉल वाढतोय. तुमचं काय म्हणणं त्यावर? मधल्या काळात तुपाचं किंवा जनरल फॅट्स जे आपल्या इंडियन डाएटमध्ये असतं त्याच्यावर आता तूप खाऊ नका आणि झिरो फॅट डाएट असे मध्ये खूप हो. ट्रेंड्स आले होते. पण आता तुम्ही पुन्हा पाहिलं तर ट्रेंड्स थोडे बदलत आहेत. आता आपल्या खाण्यामध्ये देशी घी खाऊ, सीड्स सीड्स यायला लागलेत, विच इज अ सोर्स ऑफ फॅट इटसेल्फ. त्यामुळे आत्ता आणि सध्याच्या रिसेंट रिसर्चनुसार सुद्धा हे प्रूफ आहे, आणि जे काही आम्ही पण आमच्या बऱ्याचशा ट्रीटमेंट्समध्ये तूप असतं, त्यामुळे त्याचा जो काही सगळा डेटा आहे त्याच्यावरनं हे नक्की लक्षात येतं की तुपाचा कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असाच इफेक्ट आहे. अच्छा. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अति सर्वत्र वर्ज्य आहेत. आता तुम्ही रोज जर तुपातल्या तळलेल्या गोष्टी खाल्ल्या तर, आणि तेवढ्या प्रमाणात तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी नसेल बरोबर. तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. पण तूप जसं मी म्हणलं की ल्युब्रिकंट असणं, म्हणजे त्याची ल्युब्रिकंट ही प्रॉपर्टी जी आहे ती अत्यंत शरीराला महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात, जसं मी म्हणलं की दिवसाला 1-2 चमचे, आणि तुमच्या प्रकृतीनुसार, स्पेशली तुम्ही वातप्रधान प्रकृतीचे असाल तर तुम्हाला ते तूप अजून 1-2च्या ऐवजी 3 चमचे जरी खाल्ले तरी चालणार आहे. त्यामुळे तूप हे कम्प्लीट कॉन्ट्राइंडिकेशन नक्की नाही आहे. त्याने तुमच्या हार्टला खूप मोठा धोका आहे असंही नाही आहे. तुम्ही जर योग्य प्रमाणात, एकदम काय म्हणतात फार जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही, असं योग्य प्रमाणात जर तूप खाल्लं तर त्यांनी तुमच्या हार्ट हेल्थवर काहीही परिणाम होत नाही. झालाच तर चांगला परिणाम हा तुमच्या ओव्हरऑल, म्हणजे जॉईंट्स तर झालेच, पण तुमची स्किन, तुमचं जे काही तुमची बुद्धी आहे, या सगळ्या गोष्टींवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. कुठल्या प्रकारचं तूप सेवन करावं, काय घ्यावं? आयडियल सगळ्यात चांगलं सांगितलेलं तूप जे आहे ते गाईचं दूध, त्यात गाईचं तूप, ते पण देशी गाईचं तूप, हे आयडियल आहे. बऱ्याचदा मी, जसं तुम्ही मगाशी थेरपीजबद्दल बोललात, हो. तर आमच्या मेडिसिनल पार्ट जो थेरपीतला आहे त्यातल्या बऱ्याचशा मेडिसिन्सची आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये तूप ॲज अ बेस वापरतो. सो जर ते तूप असतं गाईचं तूप, ते आम्ही वेगवेगळ्या मेडिसिन्सनी प्रोसेस करतो आणि त्या प्रकारची तूपं आम्ही जॉईंट पेनमध्ये वापरतो. सो दॅट इज रिसेंटली त्याला नवीन शब्द आला की टार्गेट ओरिएंटेड थेरपी. अच्छा. सो ज्या हर्ब्स ज्या जॉईंटच्या ठिकाणी जाऊन काम करणार आहेत त्या हर्ब्स जेव्हा तुम्ही तुपासारख्या बेस बरोबर वापरता तेव्हा तुम्हाला खूप पटकन रिझल्ट बघायला मिळतो. त्यामुळं ते औषध म्हणूनही वापरता येतं आणि आहार म्हणून तर आहेच. आहेतच, बरोबर आहे. अजून कसं होतं की आपण मगाशी बोलू, सांधेदुखी ही प्रत्येक वयात होते. हो.
जसं वय वाढतं तसं ते वृद्धांना ती अटळच आहे. अगदी. पण एक चिकित्सा मी ऐकलेली रसायना का काही रासायना काही प्रकार आहे तो त्यांच्यामुळं काही टाळता येतं गुडघेदुखी का कमीत कमी लांबवता येते, काय प्रकार आहे? बघा, एकतर शरीर, संस्कृतमध्ये शरीर या शब्दाची जर निरुक्ती म्हणजे अर्थ काढला तर जे झिजत जाणार आहे ते शरीर, असा साधारण त्याचा अर्थ आहे. पण कसं असतं, आत्ता तुम्ही पाहिलं जसं मी म्हणलं की 2-3 जनरेशन आधी पर्यंतची लोक पाहिली असतील तर देवर फंक्शनली ॲक्टिव्ह टिल 90 टिल 100 इयर्स ऑफ देअर लाईफ. आत्ता ते अलीकडे येत चाललंय. तुम्ही जो उल्लेख केला, आयुर्वेदाचा फोकस हाच आहे की 2 प्रकारे, जर तुमचे आत्ता सांधे दुखत नाही आहेत तर ते अनेक काळापर्यंत न दुखता राहावेत, ज्याला आम्ही म्हणतो की स्वास्थ्य रक्षण. ह्या ह्यानी पण आयुर्वेदामध्ये आपल्याला त्यातलं सोपं उदाहरण मी जर तुम्हाला दिलं की रोज अंगाला तेल लावणं इज अ स्वास्थ्य रक्षण, की ज्याने तुमची फक्त जॉईंट नाही, मस्क्युलोस्केलेटल जे आहेत, मसल्स, जॉईंट, या सगळ्या गोष्टींची हेल्थ चांगली राहणार आहे. प्रिव्हेन्शन ते सोडून म्हणून बऱ्याच जणांना ज्यांचं ऑक्युपेशनल अशा गोष्टी आहेत, ती खूप बसून काम आहे, त्या लोकांना आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नेहमी सांगतो की वर्षातनं ॲटलिस्ट एक 7 ते 10 दिवस हे तुम्ही तुमच्या जॉईंट हेल्थसाठी, तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी स्पेंड केले पाहिजेत बाय डुईंग सम काइंड ऑफ थेरपीज. म्हणजे जसं की अभ्यंग आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ऑइल लावणं, फोमेंटेशनच्या काही थेरपीज आहेत, लागलं तर बस्ती, ज्याला आम्ही रेक्टल रूटमधनं मेडिसिन ॲडमिनिस्टर करतो, तशा काही गोष्टी पण वापरता येतात. सो हा झाला त्याचा प्रिव्हेन्शन पार्ट. तुम्ही आता रसायन जे म्हटलात तर त्याच्यामध्ये रसायन ह्या गोष्टीची साधी संकल्पना काय आहे की तुमचे आता 2 भाग आहेत, की आपले जे बॉडी टिश्यूज आहेत त्यांची स्ट्रेंथ चांगली ठेवणं. तुमचं माझं काम काही कमी होणार नाही, आपल्याला सगळ्यांना काम करत राहावं लागणार आहे. मी प्रत्येकाला नाही म्हणू शकत की बाबा तू इतकेच तास काम कर आणि आराम कर. बरोबर. पण तसं जरी असलं तरी सुद्धा तुमच्या जर बॉडीच्या धातू, ज्याला म्हणतो टिश्यू म्हणतो, त्याची हेल्थ चांगली असेल तर ते तुम्हाला अफेक्ट लवकर नाही होणार आहे. सो रसायन थेरपी ज्या आहेत ज्याच्यामध्ये काही हर्ब्स असतात, आत्ता सध्याची खूप फेमस आहे ती अश्वगंधा, आपल्या सगळ्यांना माहिती, पण ती सोडून देर आर एन नंबर ऑफ हर्ब्स जे ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतात. मी नाव घेत नाही आहे कारण एकाचं नाव घेतलं की मग ते इतकं फेमस होतं आणि ते सगळीकडेच वापरलं जातं. पण काही ज्या अश्वगंधा आहे, रासना आहे, या एरंडसारख्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांनी तुमची जॉईंट हेल्थ, तुमची मसल हेल्थ चांगली राहते. दुसरा भाग येतो रसायन थेरपीतला, जसं मी म्हणलं की ऑइल बेस्ड काही मेडिसिन्स असतात, इवन ऑइलचे एनिमा असतात, म्हणजे जसं बस्ती ज्याला आम्ही म्हणतो. सो त्या जर गोष्टी तुम्ही घेत राहिलात अंडर द गायडन्स ऑफ द वैद्य तर त्यांनी एकतर तुमचं प्रिव्हेन्शनचा पार्ट होणार आहे, किंवा जर तुम्हाला अर्ली सिम्पटम्स दिसायला लागली आहेत तर आपण ती दूर लोटणं, म्हणजे काय म्हणतो डिजेनरेशनचा स्पीड कमी करणं, आणि तुम्ही जास्तीत जास्त फंक्शनल कसे राहाल. शेवटी प्रत्येकाला काय वाटतं की माझा डिपेंडन्स कोणावर येऊ नये, मला माझं आयुष्य इंडिपेंडंटली माझी कामं करता आली पाहिजेत. सो ती जी गरज आहे ती नक्की या थेरपीजनी, इंटरनल मेडिसिन्स थ्रू पण आणि एक्सटर्नल थेरपीज पण, या सगळ्यांनी रसायन जे काम आहे ते होतं आणि तुमच्या गुडघ्यादुखीच्या तक्रारी लवकर सुरूही होत नाहीत, आणि जर आत्ताच सुरू झाल्या असतील तर त्या खूप लांबवल्या जातील आणि लवकर तुम्ही गुडघेदुखीतल्या बळी पडत नाही. ग्रेट मॅडम, फार छान झाली आपली माहिती. आता फक्त आपलं एक थोडासा एक रॅपिड फायर राऊंड करूया आपण. 3-4 प्रश्न माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला विचारणार आहात आणि त्याची उत्तरं एकदम थोडक्यात तुम्हाला द्यायची आहे. चालेल. आर्थरायटिस म्हणजे फक्त हाड झिजणे, हा कन्सेप्ट किती योग्य आहे किती नाही? आर्थरायटिसमध्ये हाड झिजणं ही जरी गोष्ट असली तरी त्याच्याबरोबर सराउंडिंग सपोर्टिंग ज्या गोष्टी आहेत, तुमचे मसल्स, तुमचे टेंडन्स, लिगमेंट्स, ह्याच्यामध्ये पण टेअर दिसायला लागतो. त्यामुळे आर्थरायटिस इज अ ब्रॉडर कन्सेप्ट, त्यातला एक भाग आहे हाड झिजणं. MRI मध्ये डिस्क दिसली, बल्ज आलेला आहे की सक्ती सरकलेली आहे, म्हणजे ऑपरेशन अटळ आहे, असं काही आहे का? नाही, तुमच्या MRI डिस्क बल्जची स्टेज कुठली आहे ह्याच्यावर ठरतं. बऱ्याचदा अगदी ग्रेड 2 ग्रेड 3 पर्यंतचे, म्हणजे त्यांची डिस्क बाहेर आलेली आहे, थोडी हर्निएशन झालेली आहे, अशापर्यंतचे पेशंटसुद्धा आयुर्वेदिक कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटनी पूर्णपणे रिकवर होतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचदा रिकरन्सही बघायला मिळत नाही. त्यामुळं ते ट्रीटेबल आहे. बोटशी मोडल्याने आपण जे काढतो बोटं मोडतो त्याने आर्थरायटिस होतो, कितपत खरं आहे? नाही, असं ते एक समज आहे, पण तसं त्याचा काही आपल्याला पुरावा सापडत नाहीत की बोटं मोडली म्हणून आर्थरायटिस झाला. पेन किलर्स नियमित घेतल्याने आर्थरायटिस पूर्णपणे बरा होऊ शकतो? पेन अगेन चुकीचं स्टेटमेंट आहे. पेन किलर्सचं काम तुमचे सिम्पटम्स मास्क करणं हे आहे. आजार तेव्हाच बरा होतो जेव्हा पॅथॉलॉजी ब्रेक होते, साधं गणित आहे. त्यामुळे पेन किलर्सने पॅथॉलॉजी कम्प्लिटली ब्रेक होत नाही, त्यामुळे त्याने तो पूर्ण बरा होण्याचा प्रश्नच येत नाही. मॅडम, खूप छान झाली आज माहिती आपली.
तर मंडळी, हा होता आपला पहिला भाग आर्थरायटिस, आणि त्यासाठी आयुर्वेदिकमध्ये आपण कुठले कुठले उपचार करू शकतो, आपला आहार कसा असावा, दह्याचं प्रमाण किती असावं, आपण तूप कधी घ्यावं कधी नाही, आणि रसायनामुळे आपली जी आर्थरायटिस टेंडन्सी आहे बघा, वृद्धापकाळ हे कोणालाही चुकलेलं नाही, सगळे म्हातारे होणार आहेत, पण त्या म्हातारपणात तुमचा त्रास तुम्हाला कधीपासून सुरू करायचा आहे आणि किती तुम्ही त्याला लांबवाल, हे जर तुम्हाला गणित कळलं तर तुमचं आयुष्य जे उरलेलं आहे ते नक्कीच सुखर होणार आहे. मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज आपली Thank फार you. छान झाला आपला पहिला एपिसोड. मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपण तिकडं मॅडमकडनं जाणून येणार आहोत पंचकर्म नक्की काय असतं आणि ते आपल्या शरीराला कसं काय फायदेशीर ठरू शकतं. बघत राहा आमचा आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया लवकरच. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.